बनेश्वर परिसरात प्रथमच अतिदुर्मिळ बेडडोम मांजरा साप आढळला. भोर बनेश्वर प्रतिनिधी विशाल शिंदे. 1 जून आज संध्याकाळी 7:30 वाजता पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशनचे कार्याध्यक्ष श्री विशाल शिंदे यांनी करण जाधव यांच्याकडून एक महत्त्वाचा कॉल आला. बनेश्वर परिसरात एक घराजवळ गाडीच्या कॅपमध्ये एक साप आढळून आल्याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने सर्पमित्र विलास धोंगडे, संतोष पाटील आणि श्रीकांत खेडेकर यांनी घटनास्थळी पाठवले. सर्वांनी घटनास्थळी पोहोचून काळजीपूर्वक पाहणी केली असता एक अतिदुर्मिळ प्रजातीचा साप बेडडोम मांजरा साप बायोगा बेडडोमी आढळून आला. झाडांवर राहणाऱ्या सौम्य विषारी आणि रात्री सक्रिय असलेला हा साप सह्याद्रीच्या घनदाट जंगलातच क्वचित आढळतो. त्याचे डोळे मांजरासारखा मोठे असतात म्हणून त्याला कॅट स्नेक हे नाव मिळाले आहे. सुमारे 1 मीटर लांबीचा फिकट पट्टे असलेला हा साप अत्यंत लाजाळू आणि मानवापासून दूर राहणारा असतो. सर्पमित्र विलास धोंगडे आणि त्यांच्या पथकाने अत्यंत शिताफीने सापाला सुरक्षितपणे पकडले आणि नसरापूर येथील बनेश्वर वनउद्यानाच्या मागील बाजूस त्याचे नैसर्गिक अधिवासास पुनर्वसन केले. विशेष म्हणजे ही भोर तालुक्यातील अशी पहिली नोंद आहे जिथे हा अतिदुर्मिळ साप आढळला आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना सर्पमित्र विलास धोंगडे म्हणाले, आपल्या परिसरात अतिशय दुर्मिळ वन्यजीव आहेत. मात्र अलीकडे डोंगराळ भागात फार्म हाऊस, रो हाऊस, हॉटेल्स आणि इतर बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अनेक झाडांची कत्तल होऊन पर्यावरणाचे संतुलन ढासळत आहे. उन्हाळ्यात वाढलेले तापमान यातच घातक आहे. त्यांनी सरकारकडे आणि वन विभागाकडे विनंती केली आहे की डोंगराळ भागात कोणतेही काम उत्खनन यावर त्वरित बंदी आणावी, जेणेकरून जैवविविधता टिकून राहील आणि भविष्यातील पिढ्यांसाठी निसर्गाचे रक्षण होईल. बेडडोम मांजर साप विषयी थोडक्यात माहिती. वैज्ञानिक नाव बायोगा बेडडोमी, मराठी नाव बेडडोम मांजर साप बेडडोम विलस्पर, राहणीमान झाडांवर राहणारा, रात्री सक्रिय विषारी, सौम्य विषारी, मानवासाठी फारसा धोका नाही. संरक्षण कायद्याने संरक्षित, त्रास देणे किंवा मारणे बेकायदेशीर. ही घटना निसर्गप्रेमींसाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी कार्य करण्यासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरावी. सर्पमित्रांच्या सतर्कतेमुळे एक दुर्मिळ साप वाचवला गेला आणि त्याच्या मूळ अधिवासात परत नेण्यात यश मिळाले.